राधे कृष्ण माय यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय चॅनल। रोज रोज पोळी भाजीचा टिफिन नेऊन मुलं कंटाळे असतील आणि तुम्ही पण रोज पोळी भाजी बनवून कंटाळा असेल तर आज छानपैकी मेथीचा पराठा बनवूया। तोही अगदी मऊसूद आणि खुसखुशीत असा, मस्त पदर सुटलेला। हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये दह्यासोबत तसेच केचप सोबत देऊ शकता किंवा एखादी चटणी देऊ शकता किंवा असाच दिला तरी सुद्धा खूप छान, खूप सॉफ्ट खुसखुशीत असा पराठा लागतो। काही मुलं भाजी खायला कंटाळतात मेथीची वगैरे, त्यामुळे अशा पद्धतीने पराठ्यामध्ये घालून भाजी तुम्ही देऊ शकता। अजिबात ओळखू येत नाही आणि चव देखील ओळखू येत नाही। खमंग आणि खुसखुशीत असे आपले पराठे बनून तयार होतात। चला तर बघूया मग कसे बनवायचे ते। त्यासाठी एक जुडी मेथीची भाजी स्वच्छ निवडून एक 2-3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतली, कारण मेथीच्या देठाला भाजीला खूप माती चिकटलेली असते, त्यामुळे 2 ते 3 वेळा चांगली भाजी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि एका चाळणीवरती निथळून घ्यायची। त्यानंतर भाजी चांगली बारीक चिरून घ्यायची। भाजीसोबतच तुम्ही इथं कोथिंबीर सुद्धा घालू शकता। त्यानंतर 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये 1-2 चमचे बेसन घालायचं। बेसनाने पराठे अगदी खुसखुशीत होतात, त्यामुळे तुम्ही बेसन नक्की वापरा। जर तुम्हाला बेसन वापरायचं नसेल तर तुम्ही इथं एक छोटा चमचा रवा देखील वापरू शकता। त्यानंतर एक छोटा चमचा हळद, मीठ, मिरचीचा खरडा 1 चमचा, जिरेपूड, दही 2 चमचे आणि 1 चमचा ओवा हातानेच क्रश करून पिठामध्ये टाका। तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथं 1 चमचा मोठा तेल सुद्धा वापरू शकता, आपलं खाण्याचं नेहमीचं। त्यानंतर सगळं जिन्नस चांगलं एकत्र करून घ्यायचं। पाणी आधीच घालायचं नाही अजिबात। मेथीची भाजी चिरल्यामुळे कडवट वगैरे अजिबात लागत नाही, त्यामुळे तुम्ही पराठे नक्कीच मुलांसाठी बनवू शकता। मुलं खरंच आवडीने खातील। सगळं साहित्य चांगलं एकत्र करून घेतल्यानंतर लागल तसं थोडं पाणी घालून पीठ आपण चांगलं मळून घेऊयात, नेहमीप्रमाणे चपातीचं मळतो तसं, परंतु जास्त सैल मळायचं नाही। त्यानंतर 1 चमचा तेल लावून 10 मिनिटांसाठी पीठ चांगलं मुरून देऊयात। त्यानंतर लाटायला घेऊयात। एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेऊन नेहमीप्रमाणे आपण चपाती लाटतो तसं मध्ये तेल लावून पीठ थोडंसं पसरवून पराठा नेहमीप्रमाणे लाटून घेऊयात। असं ट्रायंगल पराठा लाटताना कोपरे असतात ते लाटत जायचं, म्हणजे ट्रायंगलचा शेप व्यवस्थित येतो। आणि पराठे थोडेसे जाडसर ठेवायचे, चपातीसारखे पातळ नाही लाटायचे। मुलांना कसं वेगवेगळ्या शेपमध्ये बनवून दिलं तर मुलं सुद्धा आवडीने खातात। कधी गोल, कधी ट्रायंगलचे, कधी स्क्वेअर पराठे, अशा पद्धतीने वेगवेगळ्या आकारामध्ये मुलं देखील आवडीने एन्जॉय करून खातात। त्यानंतर थोडंसं तूप लावून तव्यावरती पराठा चांगला मध्यम गॅसवरती दोन्ही साईडनं शेकून घेऊयात। खूप सॉफ्ट, खुसखुशीत, खमंग असे आपले मेथीचे पराठे तयार होतात। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडेल। मला कमेंट करून सांगा कसे झाले मेथीचे पराठे। थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. टेक केअर. बाय बाय.